लाल मातीतनं शाळेला गेल्याला चांगला पुढे सुद्धा चांगला होतो तो. बरोबर की जरासे माती अंगाला लागली की ते हेच करते त्याला, मोठं करते मोठे प्रोत्साहनच देते त्याला माती. माती. त्यामुळे लाल मातीत तो राहायला पाहिजे. राहायला पाहिजे. त्यातनं ती शाळा शिकून पुढे गेला पाहिजे. त्याला लगेच सर्व्हिस पुढे लागते. तेव्हा त्यामुळे मातीची प्रामाणिक राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यानं शाळा पण शिकली पाहिजे. बरोबर, हे तुमचं. जय हिंद. आज असा एका व्यक्तीजवळ आलेला आहे. ते एक नामवंत पैलवान होते. त्यांचं नाव विश्वास मल्हारी नलवडे. गाव त्यांचं आहे राक्षी. आणि फार मोठे वतनदार आणि एक चांगले पैलवान पण आहेत. ज्या पैलवानानं 1964 ते 1975 पर्यंत काळा इमाम तालमीमध्ये सराव केला आणि त्यांचे वस्ताद राहिले पैलवान मल्लूमाळी, तसेच रंगराव कळंत्रे. अशा पैलवानाजवळ आपण आलेलो आहे. त्यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा, तुम्ही तालमीत जाण्या अगोदर तुमचं बालपण कसं होतं? बालपण म्हणजे असं मी बाहेरच शाळेला, आमचे चुलते रंगराव नलवडे ते सर्व्हिसला होते वारणा बँकेवर. वारणा बँकेत सर्व्हिसला? बँकेत नाही, फॅक्टरीवर. बर. तिथनं ते कोडोली हायस्कूलला मी जात होतो. तिथं बर. मी 9वी पर्यंत तिथं होतो. कुठल्या स्कूलला? कोडोली हायस्कूल. बरोबर. मग तिथनं मग जरासं मला नाद लागला तालमीला. बर. तिथल्या वर्गाचं कुस्त्या लावायच्या वगैरे. बर. त्यामुळे तिथं जरा मला ते हे लागलं नाद. तिथनं आमच्या वडिलांनी उचललं ते काळ्या मामाला. काळ्या मामला न्यायला. मग काळ्या मामला घातल्यानंतर मग तुमचं काळ्या मामला कसं कसं काय काय चालू असेल? काळ्या मामला तिथं रंगाकळं तरी जरा चांगला नावाला होता. ते वडिलांची ती माहिती झाली. बर. मग ते मला त्यांच्या स्वाधीनच केला. रंगराव कळंत्रेंच्या? बर. मग त्यानं ते रंगाकळं मला सगळं शिकवलं की जेवण कसं करायचं, काय करायचं, काय खायचं, हे कसं आणायचं, ते कसं आणायचं. म्हणजे माझा संघ घेऊनच फिरायचं ते रंगराव कळंत्रे. होय. मग त्यात ती जे ट्रेन झालो ती झालोच. मग त्याने मला सांगितलं की आता तुझं तू सगळं कर. बर. माझं मी ते स्टोव वगैरे सगळं त्यांनी सगळं आणून दिलं. बरोबर. मग तुमचं खाणं काय असायचं तिथं? तिथं काय दररोज सकाळी पावशीर मटण आणायचे. तूप, बदाम, खारीक हे असं आणायचं. घरातनं काय सगळं मिळायचं तुमच्या? घरातनं काही इकडं दूध आणि पैसे. दूध किती? दूध 2 लिटर रोज इकडे येत होतं गवळ्याकडे. रोज याचं? होय, दररोज गवळीत जायचं इथनं खाली. बर. मग इथं काही दारात उभं राहिलं की केव्हा द्यायची ते जवळ आपलं झालं. मग बर. मग ते तिथं गवळी तिथं पाठ तालमी द्यायचं. ते तालमीत द्यायचं मला किती. बरोबर. तुमचे चुलते पण एक चांगले जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे सदस्य होते. जिल्हा परिषद सदस्य. बरोबर. मग त्यांचं ते पन्हाळ्याला एक ऍक्सिडेंट झाला. हा. त्यात ते एक्सपायर झाले. पन्हाळ्याला. मग त्यात मालेची सुद्धा काही लोक वारले होते की जमदाडे वगैरे. दिनकर जमदाडे जमदाडे आणि कोण माल्याचं, आणि मला वाटतं चौगुले कोणतर होते, बाबुराव चौगुले. हा होय. माल्याचे बाबुराव चौगुले त्यात वारले. आणि जमदाडे ती जमदाडे ती दोस्त होते. म्हणजे आमचं दिनकर जमदाडे आणि तुमचे चुलते दोस्त, रंगराव नलवडे दोस्त. मग त्यात ती एक्सपायर झाल्यानंतर मग ती बाजूला पडली. बरोबर. मग तुमची तालीम तेव्हा चालूच होती? त्या टायमाला तालीम चालू होती. तालमीत तुम्ही तिकडच हे व्यायाम करायचा? मग तुम्ही तालमी ज्यावेळी सराव करत होता त्यावेळी तुमचा कुणाकुणाबरोबर कुस्ती खेळण्याचा योग आला? आता तसं काय नाव घ्यायचं. मग तुम्ही असं चांगल्या एखाद्या पैलवानाबरोबर कुस्ती कुणाबरोबर खेळला काय? ते बघा, ते मह्याचे दोन जण होते. मह्याची? महे. हा. बर. मग ती काय झाली, त्या दोघांच्यात म्हणजे 2 पार्ट्या होत्या. बरोबर. मग त्या 2 पार्ट्यांनी एका पार्टीनं माझ्या संग कुस्ती लावल्यावर मी त्याला पाडला. बरोबर. मारल्यानंतर मग ते दुसरा बी उठला. मग दुसरा बी उठल्यावर तिथं ईर्षेवर याकडं त्याकडला म्हणजे ईर्षेवर झाली गोष्टी. ते निवर्ती पाटील म्हणून होता. बर. मग ते निवर्ती पाटील मग त्याला बी पण मी पाडला. बर.
त्यानंतर मग रंगा कळंदरे म्हटला की बाज इकडे कुठे इकडे पैलवानांचे खेळायचे नाही, अजिबात नाही. मग तिथनं आम्ही इकडे तिगिरीत मठात मी राहिलो इथे रंगा कळंदऱ्याजवळ, काळामध्ये. रंगा कळंदऱ्याजवळ गावातली त्याची बरीचशी पोरं होती. बासनीचा मारुती पाटील वगैरे, पाटील, सदा पाटील, कृष्णा कळंत्रे, PSI आता ते बाजीराव पाटील, कृष्णा कळंत्रे चांगले पैलवान ते, मारुती कळंत्रे सगळी ह्याच्यात होती चांगली पैलवान. कारण ते रंगा कळंदऱ्याचं वर्चस्व त्यांच्यावर. बरोबर. सगळ्यांचं. मला एक सांगा, रंगा कळंत्रे माणूस म्हणून कसे होते? माणूस म्हणजे लय प्रामाणिक, कुणाला बोलणार नाही, कुणाला काय म्हणणार नाही. फक्त त्याचं काय होतं, आज तालमीत आला की सगळी गप बसली पाहिजे असं त्याचं मृत्यू. कोणाला काय म्हणत नव्हता, काय नव्हता, काहीच नाही. फक्त तालमीत आलं की बसला का नाही, आपल्या पेटीला जायचं, कपडे काढायचं, तेल लावायचं आणि माझ्या हौद्याजवळ येऊन बसायचं. पण त्याला कोण काय विचारलं नव्हतं, त्याला आपलं पाया पडायचं, मेहनत चालू करायचं. बरोबर. पण तो अजिबात कोणाला आरे सुद्धा म्हणत नाही. एवढा चांगला माणूस. बर. मग ते त्या माणसानं पैलवान घडवले का हो? पैलवान चांगले घडवले. आणि नोकऱ्या पण लय लोकांना लावल्या नोकऱ्या. मला वाटतं ती बासनीतली बरीचशीच नोकरी लागली. बरोबर की. मला एक सांगा, आता त्या माणसाबद्दलच बोलायचं म्हणून मी तुम्हाला थोडं बोलतो की रंगराव कळंत्रे ज्यावेळी खेळत होते तेव्हा ते चांगले खेळायला पण चांगले होते ना? खेळायला म्हणजे एक नंबर. पण ते बारका असताना, म्हणजे एवढा असताना ते मला वाटते गावात होय बारका असताना खेळत होते. त्याचा वडील हमाली करीत होते. बरं. त्याच्या वडिलांना तुम्ही बघितलेलं? साधारण शेवट बघितले. पण ते हमाली करता मग ते हे ठेवायचं कुठे, मी तालमीत ठेवला वाटतं. बर. काळ्या मामध्ये. बर. मग तिथनं ते बघित त्यानं ते शावमिल मध्ये नोकरी झाली. बर. सर्व्हिस झाली शावमिलला. मग ते शावमिला सर्व्हिस झाल्या. शावमिल मध्ये ते चॅम्पियन बरीच, मला वाटतं 2-4 वेळ झाला. होय. तो 7-8 वेळा ते चॅम्पियन होते, महाराज चॅम्पियन. रंगराव कळंत्रे खेळत होते तेव्हा तुम्हाला पुढे जाण्याचा काही योग आला का खेळायला? तुम्ही कुठेपर्यंत खेळायला गेला? त्यांच्या बरोबरच मी मुंबईपर्यंत गेलो खेळत कुस्त्या. बरं. मग तुम्ही कुठं काय फायनलला वगैरे खेळायचा योग आला का? फायनलला वगैरे मला तसा काही योग आला नाही, कारण माझं वजनच जास्त त्यांच्या गटातच बसायचं काय. बरं. मग तुमची असं कधी आलता का योग, रंगराव कळंत्रेचा तुमचा कुस्ती खेळण्याचा योग आला? काय झालं? माझ्यापेक्षा ते मोठे असल्यामुळे आता त्यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या गटात ते पुढे आले, तुम्ही ह्या गटात पुढे आलो. आणि फायनलला दोघ जण. बरं. मिल मध्ये दोघं फायनल, गुरु आणि शिष्य असंच झालं. बरोबर. मग त्यावेळी काय झालं? त्यावेळी काय कुस्ती लावलीच तिने हो, नाही म्हणजे लावायलाच पाहिजे. मग ते काय, आता ते गुरु म्हणल्यावर आपण जरा नमतं राहिलं पाहिजे. बरोबर. त्या नमतं राहिल्यामुळे ते हे केलं, त्यांचा विजय. बरोबर. असं म्हणजे तुम्ही एक शिष्यानं एका गुरुला चाल देण्याचं मान कार्य केलं, हा एक आदर्श पण आहे. मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी खेळत होता त्यावेळी तुमच्या बरोबर असं कोणकोणत्या पैलवानांना बघण्याचा योग आला? मारुती माने वगैरे यांना बघण्याचा योग आला? त्यांच्या कुस्त्या वगैरे बघितल्या तुम्ही? मारुती माने बघितल्या. कुणाबरोबर बघितली मारुती मानेची? मारुती मानेची सादिकची बघितली. सादिकची कुस्ती कशी झाली? ती चांगली झाली कुस्ती. आणि कोणाची? आणि मारुती माने, विष्णू सावर्डे. बर. ती बघितली कुस्ती तुम्ही? कुस्ती बघितली. अंगावर काटा आला. त्यावेळी मी शाळेला होतो. बर. इथनं शाळेला येत असताना मला कोण घेऊन जात नव्हतं. बर. जवळजवळ किर्लीपर्यंत मी चालत गेलो. किर्लीपर्यंत. बर. तिथनं मग आमची बैलगाडी होती, बैलगाडीला जाऊन गाठलं पळत जाऊन. त्या गाडीत घेतला शेवट मग आमच्या चुलत्याने वगैरे. मग गेली. त्या मग इतकं अश्रुधूर झाला, एवढी माणसं त्या मैदानाला होती. बर. त्यावेळेला ती कुस्ती बघा 3 तास कुस्ती चालली. विष्णू सावर्डे आणि मारुती माने. बरं. मग कसं होतं त्या कुस्तीचं काय? खालवर घेऊन शेवटी मारुती मान्यानं घोषणा ठेवून त्याला बेंडळा. मग केलं. 3 तास कुस्ती चालली.
सगळी कुस्ती पहिलवान बघितली सगळ्या लोकांनी, सगळी बघितली. कोणा हलनाच येत ना. बघायलाच तसं होतं, मैदान राहायचंच खायला. बघ सतपालची कुस्ती बघण्याचा योग आला का तुम्हाला? सतपालचं कुस्ती बघण्याचा योग आला की ते लक्ष्मण वडिलांना मारलं त्यानं सतपाल ना. बर. म्हणजे असं पोराला खेळतात तसं खेळलं ते. बर. इतकं ते सतपाल चांगलं खेळ. मग लक्ष्मण वडार पण पहिलवान चांगले होते. चांगलं होतं पण त्याच्यामुळं ते हेच झालं. बरोबर. जरा लक्ष्मी वडाराचं गाव आणि तुमचं गाव आता जवळजवळ एकच आहे. जवळच आहे. लक्ष्मी वडारांची काय परिस्थिती होती? परिस्थिती जास्त नसते. त्याला ती कोल्हापुरात देत होती खायला, ते बाळ गायकवाड वगैरे. बरोबर. पैसे जमून द्यायचे. पण ते चावडपणा सगळ्या मुलकातनं फिरायला त्याच्यावर लक्ष केलं, काढलं त्याने. बर. मग त्याने ते आपलं स्वतः मग कुस्तीचे पैसे यायचे, घरातलं पैसे, कामाचं इकडे तिकडे ह्यातनं यायचं, ते करायचं गोष्टी. तसा पैलवान चांगला पैलवान. त्याचे वडील पण फार राबायचे ना लक्ष्मी वडारांचे, त्याच्यामुळे ते पैलवान होत होता. आणि मग पुन्हा ते पैसे कमी पडल्यावर पुन्हा ते लग्न केलं त्यानं. कुठली तरी कधी होती वर्षी गेली, ते लग्न केलं, ते झाला सपला. बरोबर. पण त्यांना परत बाळ गायकवाडांनी आर.के. पवार साहेबांनी कोल्हापुरात नोकरी पण लावली ना. होय. ते म्युन्सिपाल्टी सर्व्हिसला लावलं. मग तिथे एका तालमीत त्याला वस्ताद म्हणून ठेवला. बर. राजारामपुरी तालीम आहे. बर बर बर. मग तिथलं त्याला ते मानधन इकडे तिकडे चालू करून त्याने नवीनच चालू करायचं चालू केलं. नवीन काय त्याला ते जमलं नाही. बरं. मलाही सांगा, तुम्ही ज्या काळामध्ये खेळत होता मठ तालमीचे बाळू पाटील म्हणून एक पैलवान होते, त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? तुम्ही त्यांना बघितलं का? बाळू पाटील गरीबाचा माणूस. गरीब होता. गरीब होता पण देखना म्हणजे काय मस्त असं वळंबा लावल्यासारखं लावलं. वळंबा लावल्या गडी. बर बर. पण तेवढा काय खेळायला जास्त चांगला नव्हता, पण देखणालय त्याला बघण्यासाठी तिची कुस्ती घालायची होती खास बघायला. बर. त्याचं ते त्यानं कल्लापा वाळकी वगैरे यांना मारलं होतं की बाळू पाटलाने? मारलं ते काही लक्षात एवढं नाही आपल्या. कल्लापा वाळकी वगैरे हे चांगले पैलवान, मोठे पैलवान. पण त्यांच्याबरोबर कुस्ती त्यांच्या झाल्या होत्या बाळू पाटलांच्या. पण एवढं खेळायला इतका काय फास्ट नव्हता. बर. पण ते चांगलं म्हणजे देखणं, म्हणजे आता ते असं उभं केलं जर हनुमान सारखंच दिसायचं. क्या बात आहे. मलाही सांगा, अशा लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्हाला काय असं वाटत होतं का, एकदम म्हणजे चांगलं ऊर्जावान वाटत होतं का? वाटत होतं आमचं की बाबा ही लोक. पुन्हा मग काय झालं, 70च्या दरम्यान 70-72च्या दरम्यान मला खाद्य कमी पडायला लागलं. तुम्हाला? बर. म्हणजे आमच्यात जरासं वांद्यामुळे प्रॉब्लेम झाले. त्याच्यावेळी म्हणलं, मग त्यात माझ्या पायाला गुडघ्याला लागलं. ते रंगा कळंजऱ्यानं प्रयत्न केले पण ते काही नाही जमलं. मग त्यात आलो तर पुन्हा 75ला लग्न झालं. होय. आणि शेती करायला लागला तुम्ही? शेती करायला लागला. बरोबर. तुम्ही त्यातून पुढे तालीम सोडलीच म्हणा? सोडलीच, मग काही इलाज नाही. बरोबर. कारण आता शेती वगैरे चालू आहे तुमची? चालू आहे. आता 50 एकर शेती आहे तुमची? होय. हाय की. मग त्या शेती आपली करताय तुम्ही आता? बरोबर. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या एवढ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये, कुस्तीच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला आवडलेली कुठली कुस्ती, एखादी अशी एकदम आवडलेली कुस्ती ती बघितल्या तुम्हाला समाधान अजून सगळं ते आठवणीत येते असं? ते बबन दमामे म्हणून गणपती खेडकरचा पट्टा. बबन दमामे. हा, गणपती खेडकर म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी गणपती खेडकर. त्याचा पट्टा. रेटरे. रेटरे हरनाक. रेटरे हरनाक्ष धरणाचं रेटर. कराड जवळ. बर. मग त्यानं आमच्या तालमीतले एक दोन मारली ती पहिलवान. बर. आणि तिसऱ्या वेळी माझ्या बरोबर कुस्ती आलती. केरल्यात ठेवली. बर. 2 नंबरला. बर. त्या टायमाला 1 नंबरला विष्णू माने, 2 नंबरला रंगा कळंद्रे, 3 नंबरला माझी, अशा कुस्त्या ठेवल्या होत्या. बर. मग ते बघा, मला हे दोघांचं सारखं लक्ष असायचं का, ते रंगा कळंद्रे आणि विष्णू माने म्हणायचे, तो ही कुस्ती मारलीस तर तुला पुढे तालमीत नेणार. बर. नाहीतर सपलाच असतो, असं तिने सांगितलं. बर. मग भयानक जीवाचं रान करून मी मेहनत केली.
बर. मग ते झाल्यानंतर मग कुस्तीचा दिवस उजाडला. सगळी पैलवान घेऊन आम्ही केरल्यात आलो. बर. केरल्यात आलो तर इकडे गाव केरलंच म्हणायचं. मग आता काय करायचं. मग झालं कुस्त्याचा पुकारीत माझी पुकारली. रंगा कळंदरे म्हणला विश्वास तुझं नशीब आता तुझ्या हातात आहे. बरोबर. काय करायचं तुझं तरी असं म्हणल्यानंतर बघूया म्हणलं काय करायचं ठरवलं. मग इकडे तिकडे झालं, सलामी झाली, सगळं झालं. त्या 2 मिनिटात कुस्ती झाली. असं मारल्यामध्ये गावलो, खाली गेलो, बसवून टाकला खाली. ते निकाल झाला. ती कुस्ती माझी म्हणाली अजून तुमच्या आठवणीतली कुस्ती आहे. मलाही सांगा, तुम्हाला असं म्हटल्यामुळं तुला तालमीत नेणार नाही किंवा सपला असतो पैलवान म्हणून, त्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा मिळाली, ताकद मिळाली त्यावेळी. म्हणजे मी जरासं कच्चा पडलो. कसं आईला म्हणलं तर हे करायचं काय. होय. ती तरी अशी म्हणते. होय. काय करायचं म्हणलं, मग काय वाटेल ते होऊ दे म्हणलं. निकाल केला. निकाल म्हणजे मग खुश झाले खुश काय म्हणजे काय आलो, जेवण वगैरे केलं, मग गेलो घरी तुमच्या ना. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही आता लक्ष्मी वडार वगैरे यांची कुस्ती बघितली का कधी? बघितली. लक्ष्मी वडार कुणाबरोबर खेळलेली कुस्ती काय त्यांची नाव कसं सांगायचं. बर. पण मला एक सांगा, लक्ष्मी वडारांचे वडील वगैरे दगडफोडा ज्योतिबा जायचे? होय, इथनं जवळ आहे. बर. जायचे सकाळी, दगड फोडायचे, जरा जायचे दगड फोडायचे आणि यायचे तर पैसे ताजे मिळायचे. ट्रॅक्टर वगैरे जायचे. मग ते पैसे घेऊन ते कोल्हापूरला यायचा. मग ते हे बी सकाळी जायचा, तिथनं यायचा, मेहनत करून कोल्हापूरला यायचा. त्या माणसाचं कष्ट केलंय म्हणा. कष्ट केले त्याने. कष्टाळू पैलवान होता. तसं मला एक सांगा, आणि कोण म्हणजे तुम्ही बाळू पाटील वगैरे कशी खेळायला होते? संभा पाटील उप महाराज केसरी. संभा पाटील कुठेतरी कुठेतरी संभा पाटील. ते बी त्याला काय आजार झाला. त्या आजारात गेला. त्यांना हे झालं होतं काहीतरी कावेळी झाली. कावेळी झाली. त्यात ते बाधच झाला. तो चांगला पैलवान. ते चांगला होता. ते रंगाकळाने तर लक्ष त्याच्यावर होतं. लय लक्ष होतं. बाळू पाटील त्यांचा चुलत भाऊ. काही एवढा हे खास नव्हता, पण तो बी बरा होता. तसा चांगला एखादा मल्ल कोण होता खेळणारा कोल्हापुरात त्या काळात, तुमच्या काळामध्ये? लई पोरं चांगली होती. तरी असा नावाजलेला एखादा? शिवाजी जमनिक वगैरे? ही नंतरची आली तुझी. शिवाजी जमनिक नंतर. मला एक सांगा, गणपती आंधळकर ह्यांचं जे शिक्षण होतं आपल्या पैलवानांना, ते कसं होतं? एकदम कडक होतं शिक्षण? तिथे काय आम्हाला त्यावेळी काय होतं की ह्या तालमीत त्या तालमीत पुढे जायचं नाही, कोणी जाऊन देत होते. जाऊन देत नाही आणि येऊन बी देत नव्हते. कशाला आला तुम्ही, कुठला आहे काय मामत, मग तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे काही येऊ नका, असं होतं सांगित होते. आणि गणपती आंधळकर हे आमचं जरासं इकडे वारनेर असल्यामुळं त्यांचं ते आमचं जरा पाहुण्या पायासमोर, त्यामुळं ते इकडून जाता येता आम्हाला इकडनं केव्हा तरी पुनवत गाव त्यांचं घेऊन जायचे गावी. होय. मग गणपती आंधळकरांचं भेट तुमची सारखी व्हायची? चांगली व्हायची. जाता येता इथं पैलवान आहेत का तर हाय म्हणलं की बसा गाडीत मला जायचं. बर. त्यावेळी एवढं काय माझ्या जास्त बंधन नव्हतं, फ्री वातावरण. बरोबर. बरोबर. मला एक सांगा, अशा तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच कुस्त्या झाल्या, बरोबर? आणि ह्या कुस्त्या झाल्यामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली. तुम्हाला जे काम आता तुम्ही कुस्त्यामध्ये केलं त्यामध्ये तुम्हाला गर्व वाटतो का? तुम्ही काम चांगलं केलं असं तुम्हाला वाटतं का? एवढं काय नाही वाटत. का वाटत नाही? कारण बाकीचं जे आहे हे बरं आहे आपलं, खाऊन पिऊन म्हणतो पण आपण सुखी, त्या पद्धती असल्यामुळं ते बाकीचं काही वाटत नाही. बरोबर की. मुलं आहेत 2 ते करतात आपलं, ठीक आहे. आणि मग आपलं काय आपला आराम आता बसून आपलं काय आहे तेवढे नाही. ते काय शेवटी प्रति व्यक्तीचं ते आहे. पण तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं
कुस्त्या बघितल्या पण, बघितल्या कुस्त्या खेळल्या पण, तुम्ही केलेल्या कामाचा एक तुम्हाला आनंद पण आहे, समाधान आहे. बरोबर, ही महत्वाचं आहे. मला एक सांगा, तालमीमध्ये ज्यावेळी सराव करतो, आता नवीन जी पिढी आली आणि तुमची पिढी, जुनी पिढी, त्यात काय फरक आहे का, बदल आहे का? लय फरक आहे. काय फरक आहे? पहिले कसं की आता हे म्हणतोय का नाही आपण, बाबा माणूस आला की त्याला कसं आदबीनं वागायचं वगैरे, पाया पडायचं, हे आता नाही का विषय? नाही आता याला हे जाऊन तिकडे कोण असेल, काय करायचं आपल्याला, असं आत्ता. पूर्वी कसं तुम्ही आला, नमस्कार या, बसा, त्या घ्या वगैरे, पूर्वी होत. तसं आता नाही. मग आताच्या पिढीने काही करायला पाहिजे का पूर्वीसारखं? आताच्या पिढीला काय माहितीये का, त्या बंधन जोरात बसलं पाहिजे बाहेरच्या लोकांना. वस्ताद वगैरे जे आपण म्हणतो ना, गुरुच्या ह्याच्यावर, तर त्यांनी ते बसवलं पाहिजे त्यांच्या वर्चस्व. बरोबर, हे तुमचं मत आहे? हे मत आहे आपलं त्यांचं. बरोबर आहे. मला एक सांगा, आता जी मोबाईल मध्ये जी आता नवीन पिढी जायला लागली पोरं, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते काय ते बरोबर नाही. डोळं बाज होत्या, त्यांचं लक्ष शाळेकडे नसते. पण आता मुलांना 5व्या आणि 6व्या वर्षी चष्मा लागतो. कशामुळे? ते मोबाईलमुळे ते बंद व्हायला पाहिजे. ते बंद झालं पाहिजे आणि त्यांचे त्या मुलांनी सुद्धा शिकलं पाहिजे, चांगलं पाहिजे. बरोबर आहे. आणि काय तुम्ही काय सांगू शकताय का मुलांसाठी, नवीन पिढीसाठी काय सांगणार, पैलवानांसाठी? नवीन पिढी काय आता मार्जिंग कसं आहे, लाल मातीतनं शाळेला गेल्याला चांगला पुढे सुद्धा चांगला होतो जो. बरोबर की, जरासे माती अंगाला लागली की ते हेच करते, त्याला मोठं करते, प्रोत्साहनच देते त्याला माती. त्यामुळे लाल मातीत तो राहायला पाहिजे. त्यातनं ती शाळा शिकून पुढे गेला पाहिजे, त्याला लगेच सर्व्हिस पुढे लागते. त्यामुळे मातीची प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यानं शाळा पण शिकली पाहिजे. बरोबर, हे तुमचं मत आहे. आज आपण विश्वास नलवडे यांच्या जवळ आलो, जे 1964 पासून 1975 पर्यंत काळायम तालमीत राहिलेत. त्यांचे वस्ताद पैलवान रंगराव कळंत्रे, जे 11 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन आहेत, जे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत, ज्या माणसांना अनेक मल्ल घडवलेत आणि असे अनेक मल्लांना नोकरी लावण्याचं महान कार्य केले, ते वस्ताद यांचे राहिलेले. मल्लू माळीसारखे वस्ताद जे जुन्या काळातले होते. तसेच गणपतराव आंधळकर हिंद केसरी यांचं सानिध्य लाभलेले. तसेच मारुती माने हिंद केसरी, मारुती माने, तसेच बाळू पाटील, असे अनेक नामवंत मल्ल यांच्या कुस्त्या बघितलेले पैलवान म्हणजे पैलवान विश्वास नलवडे यांच्याजवळ मी आलो. एक सुजलाम सुफलाम शेतकरी कुटुंबात असणारे व्यक्तिमत्व आहे, ज्यांची जमीन म्हटलं तर 50-55 एकर आहे. अशी व्यक्तिमत्व, एकदम साधा स्वभाव असणारी आज आपल्या समोर आहे. तर यांच्या जवळ आलो, यांच्याकडून इतिहास जाणून घेण्याचा, कुस्तीतला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं महान कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आपण इथे थांबतो. जय हिंद, जय भारत, नमस्कार.